शी जिनपिंग चीनचे 2012 पासूनचे सर्वाधिक प्रभावी आणि सर्वाधिक गाजवणारे नेते आहेत आणि ते गेल्या काही महिन्यांपासून अचानकच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून गायब होताना दिसतात। ब्राझीलमध्ये जी आता ब्रिक्सची परिषद होत आहे, या महत्त्वाच्या परिषदेमध्ये ते 2012 नंतर पहिल्यांदाच अनुपस्थित राहिलेले आहेत। वेळेअभावी उपस्थित राहता येणार नाही असं अधिकृत स्पष्टीकरण जरी चीनकडून दिलं गेलं असलं तरी सुद्धा जगभरातील विश्लेषक विचारू लागलेले आहेत की शी जिनपिंग आता निवृत्त होणार आहेत का। गेल्या दशकामध्ये शी जिनपिंग यांनी चीनमधील सर्व शक्ती स्वतःकडे केंद्रित केली। राष्ट्रपती पदाची किंवा तिथल्या अध्यक्षपदाची मुदत मर्यादा जी होती ती पूर्णपणे रद्द केली, विरोधकांवरती कारवाई केली, सैन्य आणि पक्ष याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण मिळवलं आणि सगळ्यात वाईट म्हणजे शी जिनपिंग विचारधारा ही राज्यघटनेमध्ये घालून स्वतःचं व्यक्तिमत्व एक विचारधारा म्हणून त्यांनी संपूर्ण चीन समोर सादर केलं। पण अमेरिकेला आव्हान देणारा चीन हा आजच्या दिवशी अडचणीमध्ये आहे। आर्थिक आघाडीवरती सर्व काही आलबेल नाही, युवक बेरोजगारी जी आहे ती उच्चांकी पातळीवरती पोहोचलेली आहे, अर्थव्यवस्था कुठेतरी जाऊन थांबलेली आहे असं दिसतंय। लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावरती अधिकाऱ्यांना काढून टाकलं जाते, त्याला त्यांनी पर्ज असं नाव दिलेलं आहे। आणि अजून एक मुद्दा असा आहे की पक्षामध्ये अंतर्गत मतभेद सुद्धा वाढलेले आहेत। अशा सर्व परिस्थितीमध्ये शी जिनपिंग सार्वजनिक जीवनामधील त्यांचा जो वावर आहे तो कमी करताना दिसतायत। अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपवल्या जात आहेत आणि सार्वजनिक कार्यक्रमांना टाळलं जात आहे आणि हे सर्व संभाव्य निवृत्तीचे संकेत सुद्धा मानले जात आहेत। कायमस्वरूपी मीच चीनचा अध्यक्ष राहणार म्हणणारे शी जिनपिंग जर का निवृत्त झाले तर तो आधुनिक चीनमधला सर्वाधिक मोठा राजकीय बदल ठरेल, ज्याचे परिणाम फक्त आशियापुरते मर्यादित नाही राहणार तर सर्व जगावरती त्याचे परिणाम होणार आहेत हे नक्की। आज आपण माहिती घेऊयात शी जिनपिंग यांच्याबद्दल होत असलेल्या या चर्चांची, ते नेमके निवृत्त का होणार असं का म्हटलं जातंय हे जाणून घेऊयात। चीनमधली परिस्थिती काय आहे हे आपण बघूयात, यासोबतच त्यांचे उत्तराधिकारी कोण असू शकतात याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। सर्वप्रथम ही चर्चा का सुरू झाली ते सांगतो। 4 जून पासून चीनमधल्या ऑफिशियल व्हिडिओजमध्ये शी जिनपिंग हे फक्त 2 वेळाच दिसलेले आहेत। शेवटचे ते दिसले सिंगापूरच्या पंतप्रधान वोंग यांच्यासोबत। चीनमधील स्टेट मीडियापासून सुद्धा ते गेल्या काही काळापासून अलिप्त राहताना दिसतायत। 2017 पासून असं पहिल्यांदाच घडतंय जिनपिंग दिसत नसताना ली कियांग मात्र त्यांची जागा भरून काढताना दिसतात। आता हे ली कियांग चीनचे सध्याचे पंतप्रधान आहेत। याही पलीकडे जाऊन या एकूण विषयाचं सखोल विश्लेषण करत असताना आपल्याला हे दिसून येईल की चीनची अर्थव्यवस्था कुठेतरी जाऊन कोसळत आहे, दुसऱ्या बाजूला राजकीय जबाबदारी सुद्धा वाढताना दिसते। जिनपिंग यांच्या नेतृत्वात चीनने सुपर पॉवर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण आजच्या दिवशी चीनच्या अर्थव्यवस्थेला जिनपिंग यांनी अंधारात ढकललं अशी चर्चा खुद्द चीनमध्ये होताना दिसते। आता यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे झिरो कोविड धोरण। या धोरणाचा चीनने जोरदार पाठपुरावा केला, जोरदार अंमलबजावणी केली। तब्बल 1.5 वर्ष तेथील लोक घरामध्ये बंद होते, शहरं बंद होती आणि त्यामुळे चीनमधली आर्थिक साखळी कुठेतरी जाऊन खंडित झाली असं सांगितलं जाते। दुसरं कारण आहे रिअल इस्टेटमधील क्रायसिसचं। आपण मागे चीनमधील एव्हरग्रांड या बलाढ्य कंपनीचं दिवाळखोरीत निघणं याविषयी डिटेल व्हिडिओ केलेला होता। अशीच तिथे अजून एक कंपनी आहे कंट्री गार्डन। या कंपन्यांमुळे त्यांनी निर्माण केलेल्या संकटामुळे चीनमधला रिअल इस्टेटचा बाजार उठलेला आहे, तिथला एकूण बाजार तळाला गेलेला आहे। टेक्नॉलॉजी संदर्भात सुद्धा जर का बोलायचं म्हटलं तर अलिबाबा सारख्या कंपन्या चीनच्या नेतृत्वाने त्यांच्यावरती कारवाई करून देशोधडीला लावल्या। उद्या जाऊन आपल्यावरती सुद्धा ही वेळ येऊ शकते हे लक्षात आल्यानं टेक्नॉलॉजिकल कंपन्या आणि तिथले गुंतवणूकदार हे चीनमधून मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडायला लागले। या सर्वांचा एकत्रित परिणाम असा झाला की आजच्या दिवशी चीनमध्ये 21% अधिक बेरोजगारीचा दर आहे। युवकांना नोकऱ्या मिळत नाहीयेत आणि ज्या काही नोकऱ्या मिळत आहेत त्या त्यांच्या एकूण क्षमतेपेक्षा कमी दर्जाच्या नोकऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे तिथला युवा वर्ग या नेतृत्वावरती नाराज आहे। आता ही सर्व धोरणं जी आहेत ती जिनपिंग यांनी आणली होती, या धोरणांवरती त्यांचंच नियंत्रण होतं आणि त्याच्यामुळे अपयशाची जबाबदारी सुद्धा जिनपिंग यांच्यावरच येते असं सांगितलं जाते। यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जिनपिंग यांनी शुद्धीकरणाच्या नावाखाली चीनमधील लष्करामध्ये केलेला अनावश्यक हस्तक्षेप। आपली सत्ता टिकवण्यासाठी भीतीतून त्यांनी हा हस्तक्षेप केला असं सांगितलं जाते।
जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीमधील महत्त्वाच्या रॉकेट फोर्समधील 8 जनरल्सला हटवलं, लष्करी औद्योगिक कंपन्यांच्या प्रमुखांवरती कारवाई केली आणि हे सर्व करत असताना कोणाची नाराजी नको म्हणून जनरल झांग युजिया यांची त्यांनी अचानक सुटका केली। या सर्व घडामोडीतून हा अर्थ काढला गेला की जिनपिंग यांना सैन्य त्यांच्या विरोधात बंड करेल किंवा सैन्यामध्ये त्यांच्याविषयी असंतोष आहे अशी भीती होती। आता शुद्धीकरणाच्या नावाखाली जी कारवाई केली ती भ्रष्टाचार विरोधी कारवाई होती असं त्यांच्याकडून सांगितलं जाते। तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये सत्तेवरची आपली पकड अजून मजबूत करण्यासाठी त्यांनी हे केलं असं विश्लेषक सांगतात। याच जिनपिंग यांनी 2018 मध्ये चीनमध्ये असलेली अध्यक्षपदासाठीची मुदत मर्यादा जी आहे ती रद्द करून सर्व निर्णय स्वतःकडे घेत ही मर्यादा मी जिवंत असेपर्यंत अध्यक्ष राहील अशा पद्धतीने वाढवली होती। याच्यामुळे ते हुकुमशाह आहेत असे एक परसेप्शन तयार झालेलं। सगळ्यात भारी म्हणजे शी जिनपिंग यांनी चीनच्या संविधानामध्ये शी जिनपिंग विचारधारा, शी जिनपिंग थॉट हे जे आहे हे घातलेलं आहे आणि हीच विचारधारा तिथल्या शाळांमध्ये शिकवली जाते आणि पक्षामध्ये सुद्धा आचरणात आणली जाते। याच्याही पलीकडे जाऊन जिनपिंग यांनी त्यांचे पोस्टर्स, त्यांची भाषणं, त्यांच्या घोषणा हेच चीनमधल्या पब्लिक लाईफमध्ये दिसेल याच्यासाठीची सुद्धा तजवीज केलेली आहे, त्याच्यावरती त्यांचा कटाक्ष असतो। आता हा जो मुद्दा आहे हा अजून सविस्तरमध्ये समजून घेणं गरजेचं आहे। चीनमध्ये तिथल्या अध्यक्षांसाठी जास्तीत जास्त 2 वेळा अध्यक्ष बनू शकतील अशी तरतूद होती। एकाच व्यक्तीच्या हातामध्ये सर्व सत्ता केंद्रित होऊ नये म्हणून ही अशी तरतूद केलेली होती, पण 2018 मध्ये जिनपिंग यांनी ही तरतूद रद्द केली आणि ते जिवंत आहेत तोपर्यंत चीनचे अध्यक्ष राहतील अशी तरतूद केली। यालाच रिटर्न ऑफ माओ स्टाईल लीडरशिप म्हणत हुकुमशाहीकडे वाटचाल असं सुद्धा म्हटलं गेलेलं होतं। जिनपिंग यांची पकड मजबूत इतकी आहे की तेच चीनचे अध्यक्ष आहेत, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे ते जनरल सेक्रेटरी आहेत आणि सेंट्रल मिलिटरी कमिशनचे सुद्धा ते चेअरमन आहेत। म्हणजे तेच हेड ऑफ ऑफिस प्लस पार्टी प्लस मिलिटरी असं सर्व काही फक्त जिनपिंग हेच आहेत। असंच इतर ठिकाणी सुद्धा तुम्हाला निश्चितपणे दिसत असणार। आता हे सर्व करत असताना त्यांनी पत्रकार आणि जे इतर चळवळीतले कार्यकर्ते होते तसंच त्यांच्या पक्षातील जे इतर नेते होते जे जिनपिंग यांच्यावरती टीका करत होते या सर्वांना एकतर तुरुंगात टाकलं किंवा त्यांना गायब तरी करून टाकलं। चीनमध्ये जिनपिंग यांच्या कार्यकाळामध्ये परिस्थिती अशी आहे की बिग ब्रदर इज ऑलवेज वॉचिंग यू। अगदी बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष आहे। जिनपिंग यांचं तिथल्या इंटरनेट आणि मीडियावरती पूर्णपणे नियंत्रण आहे। चीनमधली ग्रेट फायरवॉल गुगल, ट्विटर, यूट्यूब या सगळ्या फॉरेन प्लॅटफॉर्मला सेन्सॉर करते। मग त्यांचे स्वतःचे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यांच्यावरती सुद्धा अगदी करडी नजर ठेवली जाते। काही पर्टिक्युलर कीवर्ड्स जर का टाकले गेले तर पूर्णपणे अकाउंट बॅन तरी केलं जातं किंवा त्या व्यक्तीला अरेस्ट तरी केली जाते। आता हे बॅन केलेले कीवर्ड्स कोणते आहेत तर त्याच्यामध्ये तियानमेन हा बॅन केलेला कीवर्ड आहे, झाय स्टेप डाऊन हा सुद्धा बॅन केलेला कीवर्ड आहे। पण याच मुद्द्याची दुसरी बाजू अशी आहे की चीन हा काही राजेशाही किंवा लोकशाही असलेला देश नाही। तिथे एकच पक्ष आहे। जिनपिंग यांना सेंट्रल कमिटी ऑफ कम्युनिस्ट पार्टी यांनीच सिलेक्ट केलेलं होतं, त्यांनीच त्यांना अध्यक्ष केलेलं होतं आणि म्हणून जिनपिंग यांना हुकुमशाह म्हणता येणार नाही। मिलिटरी हा जिनपिंग यांच्या एकूण हुकुमशाही संदर्भातला एक महत्त्वाचा पिलर आहे आणि सध्या तिथले मिलिटरी आणि त्या मिलिटरीमधले अधिकारी जिनपिंग यांना ते लॉयल असल्याची टेस्ट सुद्धा देताना दिसतायत। ऑफिशियली तरी जिनपिंग अजून रिटायर होणार नाहीयेत किंवा ते पायउतार होत आहेत असं स्टेटमेंट आलेलं नाहीये, पण 2027 मध्ये चीनमध्ये मेजर पार्टी काँग्रेसची मीटिंग असणार आहे जिथे जिनपिंग यांच्या भवितव्याबद्दल निश्चितपणे चर्चा होईल किंवा त्या संदर्भात प्रश्न तरी उपस्थित केले जातील। कदाचित यामुळे जिनपिंग रिटायर होत आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे। शिफ्टिंग डे टू डे रेस्पॉन्सिबिलिटी इज पार्ट ऑफ प्लॅन ट्रान्झिशन टुवर्ड 2027 असं सुद्धा मानलं जाते। म्हणजे ते जे काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करतायत स्वतःच्या ऐवजी कियांग यांना ब्रिक्स परिषदेला पाठवणं याच्याद्वारे स्मूथली ट्रान्झिशन फॉर 2027 असं म्हटलं जाते। आता या सर्व चर्चांमध्ये भर घातली जिनपिंग यांनी ब्रिक्स परिषदेला उपस्थित न राहून। चीनकडून या संदर्भात जे कारण दिलं जाते की बाबा ते इतर कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत तरी सुद्धा खरं कारण आहे ते म्हणजे तिथले लोकल प्रेशरचं आणि प्रायोरिटीजचं। जसं की चीनमध्ये मगाशी सांगितलं त्याचं अर्थव्यवस्था थोडीशी मंदावलेली आहे, रिअल इस्टेट सेक्टरमध्ये सर्व काही ठीक नाही, बेरोजगारीचा दर वाढलेला आहे, अर्बन मिडल क्लास जिनपिंग यांना विरोध
करताना दिसतोय। तसंच 2026-2030 या 5 वर्षांसाठी चीनमध्ये पंचवार्षिक योजना आखली जाते। त्या संदर्भात लोकांकडून त्यांच्या अपेक्षा काय आहेत त्या मागवल्या जात आहेत। ही सर्व तयारी सुरू आहे। यासोबतच ब्रिक्सपेक्षा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही अधिक मजबूत करण्यासाठी सुद्धा चीनकडून पावलं उचलली जातात। ब्रिक्समध्ये त्यांना असा काही फार इंटरेस्ट राहिलेला नाही असे एक परसेप्शन आहे। आता या सर्व चर्चेमधील बेरोजगारीचा मुद्दा हा अधिक महत्त्वाचा ठरतो। चीनमध्ये 5 पैकी 1 युवक हा बेरोजगार आहे। त्याला त्याच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचं काम करावं लागते। अमेरिकेसोबत घेतलेल्या उघड वैरामुळे तिथली परिस्थिती अजून बिकट झालेली आहे आणि हा एकूणच विषय फक्त आर्थिक विषयापुरता मर्यादित नाही राहिलेला, तर त्याला सोशल आणि पॉलिटिकल अँगल सुद्धा आहे। जिनपिंग यांची रिटायरमेंट संदर्भातली दुसरी बाजू अशी सांगितली जाते की ह्या फक्त चर्चा आहेत किंवा हे फक्त र्युमर्स आहेत आणि या सर्व र्युमर्समधून, या सर्व चर्चांमधून ते फक्त वॉटर टेस्ट करतायत, म्हणजे परिस्थिती काय आहे आणि एकूण ही जी चर्चा आहे या चर्चेला जनतेकडून कशा पद्धतीने बघितलं जाते किंवा त्यांच्या पक्षामधले लोक याच्याकडे कशा पद्धतीने बघतायत, अशा पद्धतीने ते बघतायत किंवा त्याला प्रेशर वॉल सुद्धा आपण म्हणू शकतो। आता जिनपिंग रिटायर होणार किंवा पायउतार होणार ही जी बातमी आहे त्यांनीच पेरलेली सुद्धा असू शकते। या सर्व चर्चेमधून जिनपिंग टेस्ट करतायत की त्यांच्या बाजूने कोण आहे किंवा त्यांच्या विरोधात नेमकं काय जनमत आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या समजून घेतल्या जातील आणि मग पुढची रणनीती सुद्धा आखली जाऊ शकते। जनतेचा रोष आहे म्हणून सत्ता बदल झाला अशी परिस्थिती चीनमध्ये तरी नाही किंवा चीनमधली तशी परंपरा सुद्धा नाही। आता असं मानूया की जिनपिंग हे निवृत्त होत आहेत, तर पुढे नेतृत्व कोण करणार? तर याचं स्पष्ट उत्तर आहे ते म्हणजे ली कियांग। ते जिनपिंग यांचे कट्टर समर्थक आहेत। सध्याचे ते चीनचे पंतप्रधान आहेत। यासोबतच त्यांचं थोडासा व्यावसायिक दृष्टिकोन जो आहे त्याच्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील लोकांमध्ये ते पॉप्युलर सुद्धा आहेत आणि ब्रिक्स परिषदेमध्ये सुद्धा सध्या ते जिनपिंग यांच्या ऐवजी चीनची बाजू सांभाळताना आपल्याला दिसत आहेत। वांग यांग आणि हु चुनहुआ ही नावं चर्चेमध्ये जरी असली तरी सुद्धा कियांग यांचं पारडं जड मानलं जाते। आता शी जिनपिंग यांच्या संभाव्य निवृत्तीच्या चर्चेमुळे आजच्या दिवशी वातावरण स्थिर वाटत असलं तरी सुद्धा ही वादळानंतरची शांतता असू शकते किंवा वादळाची सुरुवात सुद्धा असू शकते। नेमकं काय हे येणाऱ्या काळामध्ये जगाला समजेलच। आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।